Hello students, welcome in our YouTube channel, that is Comfy Learning. Today we are going to learn about the class 10 science part 2, chapter number 2, life processes in living organisms. So today we discuss about the life processes. First of all, we define what is meant by the life processes. For every living organisms, there are some essential systems are needed, and that processes are called as the life processes. When we define the life processes, definition of the life processes is these are the processes which are essential for the survival of living organisms are called as life processes. For example, circulation, respiration, digestion, reproduction and excretion. These are some life processes which we need to survive the living organisms. It means that all living organisms having these life processes in their life. So it is called as the life processes. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी टू स्टे अलाइव और टू स्टे सर्वाइव इट नीडेड द लाइफ प्रोसेसेस. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी काही जीवन प्रक्रियांची आवश्यकता असते आणि या जीवन प्रक्रिया म्हणजेच रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था आणि प्रजनन संस्था किंवा उत्सर्जन संस्था अशा अनेक संस्था ह्या शरीरामध्ये कार्यरत असतात. या संस्थांशिवाय सजीव हा जिवंत राहू शकत नाही. त्याला जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी सजीवांना या जीवन प्रक्रियांची आवश्यकता असते, म्हणून आपण त्यांना सजीव असे म्हणतो. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये या जीवन प्रक्रिया ॲब्सेंट असतात. म्हणजे फक्त वी यूज द वर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच जिवंत राहण्यासाठी सजीवांना या प्रक्रियाची गरज असते. नॉन लिव्हिंग थिंग्स त्याच्यामुळेच लिव्हिंग थिंग्सपासून डिफरंट आहेत, कारण त्या सगळ्या नॉन लिव्हिंग्समध्ये म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्ये या सगळ्या जीवन प्रक्रिया ह्या ॲब्सेंट असतात. म्हणून सजीव आणि निर्जीव असे दोन भाग या एन्व्हायरमेंटमध्ये असलेल्या घटकाचे पडतात, सजीव आणि निर्जीव. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे ऊर्जेची. All living organisms are need the energy. It means that the direct energy, there are the two parts of the energy. One is called as the direct energy and another one is called as the indirect energy. फक्त एनर्जीचीच आवश्यकता असते असं नाही, तर या एनर्जी सोबतच सजीवांना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. म्हणजे एनर्जी बरोबरच ऑक्सिजन हा सुद्धा सजीवांना आवश्यक असते. आणि ही एनर्जी फ्रॉम विच पार्ट वी गेटिंग दिस एनर्जी, वी आर गेटिंग दिस एनर्जी फ्रॉम द फूड स्टफ. फक्त फूड स्टफमधून एनर्जीच मिळते असं नाही, तर ऑक्सिजनपासून सुद्धा सजीवांना एनर्जी मिळते. ज्यावेळेस ऑक्सिजन आत घेण्याची प्रक्रिया होते त्यावेळेस त्या ऑक्सिजनपासून सुद्धा सजीवांना ऊर्जा ही मिळत असते. इट मीन्स दॅट एनर्जी इज गेटिंग फ्रॉम द फूड स्टफ अँड द ऑक्सिजन. या दोन पार्टपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जी ही मिळत असते. सो दॅर इज द टू पार्ट्स ऑफ द एनर्जी. वन इज कॉल्ड ॲज द डायरेक्ट एनर्जी, अनदर वन इज कॉल्ड ॲज द इनडायरेक्ट एनर्जी. सो डायरेक्ट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू द ATP. ATP इज द वन फॉर्म ऑफ द एनर्जी सोर्स. ऊर्जेचा एक स्रोत म्हणून ATPला बघितलं जातं. ATP हा ऊर्जा समृद्धीचा एक स्रोत आहे, तो सजीवांच्या शरीरामध्ये असतो. ऊर्जा निर्मिती त्यामध्ये केली जाते. अनदर फॉर्म इज कॉल्ड ॲज द इनडायरेक्ट एनर्जी. इनडायरेक्ट एनर्जी हॅव्हिंग द टू फॉर्म्स. वन फॉर्म इज द NADH अँड अनदर फॉर्म इज द FADH2. In textbook there is the NADH2, but correct word is the NADH. So the long form of the NADH is nicotinamide adenine dinucleotide. It is the one form of the energy. From NADH it converts three molecules of the ATP.
डायरेक्ट एनर्जी आणि इनडायरेक्ट एनर्जीमधला फरक, डायरेक्ट एनर्जी आपण जशीच्या तशी वापरू शकतो, परंतु इनडायरेक्ट एनर्जीचं कन्व्हर्जन होत असतं into the direct energy. Indirect energy is converted into the direct energy. This is the conversion of the indirect energy to the direct energy. या NADH पासून ATP चे 3 मॉलिक्युल्स मिळतात आणि ते पुन्हा डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेले असतात. त्यानंतर सेकंड फॉर्म ऑफ द इनडायरेक्ट एनर्जी इज द FADH2. द लॉंग फॉर्म ऑफ द FADH2 इज द फ्लॅविन adenine dinucleotide. Again this FADH2 is converted into the energy form, that is the ATP. Here one we are getting the 2 molecules of the ATP. When it is converted into the ATP, it means that it is converted into the direct energy. जेव्हा आपण ATP मध्ये कन्वर्ट झाला असं म्हणतो, याचाच अर्थ तो डायरेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेला असतो आणि त्यानंतर तो कन्वर्ट झालेला ATP मॉलिक्युल्स हा आपल्याला या सर्व जीवन प्रक्रियांसाठी उपयोगात येतो. इट मीन्स दॅट वी आर गेटिंग दीज एनर्जी, वी आर कन्झ्युमिंग दीज एनर्जी फॉर द सर्क्युलेशन, फॉर द रेस्पिरेशन, फॉर द डायजेशन, रिप्रोडक्शन, एक्सक्रीशन, ऑल लाइफ प्रोसेसेस we are getting or we are consuming the energy, direct energy and indirect energy. ह्या एनर्जीचाच उपयोग आपण कशासाठी करत असतो, या जीवन प्रक्रिया करण्यासाठी या एनर्जीचा आपल्याला वापर होत असतो. सेकंड पार्ट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एनर्जीचं प्रोडक्शन कशा पद्धतीने होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एनर्जीचं प्रोडक्शन रेस्पिरेशन सिस्टीममधून एनर्जी प्रोडक्शन होते. जनरली वी कॉल्ड ॲज फ्रॉम फूड वी आर गेटिंग द एनर्जी, बट इट इज ॲक्च्युअली वी आर गेटिंग द एनर्जी फ्रॉम द रेस्पिरेटरी सिस्टीम. आपण असं म्हणतो की आपल्याला एनर्जी ही अन्नाद्वारे मिळते, बट ॲक्च्युअल प्रोसेस एनर्जी प्रोडक्शनची घडते ती रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये घडते. So what is meant by the respiration? There is the definition of the respiration is process of energy from assimilated food. It means that there will be the food is converted into the energy and we are getting the energy in the respiration or the respiratory system. It means that the respiration having the 2 levels of the respiration. One level is the body level and another level is the cellular level. Body level म्हणजे शरीर स्तरावर घडणारे श्वसन आणि सेल्युलर म्हणजे पेशी स्तरावरती घडणारे श्वसन. या दोन्ही श्वसनाद्वारे आपल्याला एनर्जी म्हणजेच ऊर्जा ही मिळत असते. बॉडी लेवलवरती वी आर गेटिंग द एनर्जी फ्रॉम द एअर. It means that we are taking the oxygen and release the carbon dioxide. आपण बॉडी लेवलवरती म्हणजेच शरीर स्तरावरती ऑक्सिजन हा शरीराच्या आतमध्ये घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड हा आपण शरीराच्या बाहेर सोडत असतो. आणि सेल्युलर लेवलमध्ये म्हणजेच पेशीमध्ये ऊर्जा ही तयार होत असते आणि ती ऊर्जा लाईफ प्रोसेसेससाठी म्हणजेच जीवन प्रक्रियांसाठी वापरली जाते. Here one, there is the when we are getting the food in the digestive system, then from food there will be the food is converted into the glucose form. प्रत्येक अन्नाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं म्हणजेच फूड इज कन्व्हर्टेड इनटू द ग्लुकोज अँड ग्लुकोज इज कन्व्हर्ट्स इनटू द ब्लड. हा तयार झालेला ग्लुकोज हा कुठं जातो, ब्लडमध्ये जातो आणि ब्लडमधून पुन्हा कुठं जातो, सेलमध्ये जातो आणि सेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते. अँड इन रेस्पिरेटरी सिस्टीम व्हेन वी आर टेकिंग द ऑक्सिजन फ्रॉम द एअर, देन एअरमधून ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेस त्या एअरमधून घेतलेला ऑक्सिजन हा सुद्धा कुठं जातो, ब्लडमध्ये जातो आणि ब्लडमध्ये गेल्यानंतर पुन्हा ब्लडमधून सेलमध्ये जातो आणि पुन्हा एनर्जीचं प्रोडक्शन होतं ATPच्या स्वरूपामध्ये. याचाच अर्थ या दोन्ही लेवलमध्ये ATPमध्ये एनर्जी ही प्रोड्यूस होते आणि ती आपण लाईफ प्रोसेसेससाठी वापरतो. त्याचबरोबर आपण जे अन्न खातो हा मुख्य
करून कर्बोदकांचा स्रोत असतो. इट इज द सोर्स ऑफ द कार्बोहायड्रेट्स. आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा ही या कर्बोदकाच्या स्वरूपामध्ये आपण मिळवत असतो. म्हणजेच पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. Food is converted into the glucose and then the glucose is oxidized. There is the process of the oxidation takes place. Oxidation means what? There is the taking of the oxygen and release of the hydrogen. It is called as the oxidation process. Oxidation म्हणजेच ऑक्सिडीकरण. या दोन व्याख्या आहेत ऑक्सिडीकरणाच्या. एकतर ऑक्सिडीकरणामध्ये ऑक्सिजन हा घेतला जातो किंवा हायड्रोजन हा रिलीज केला जातो. If we are taking the oxygen then it is called as the oxidation. So we are getting the oxygen from the air. Cellular respiration is glucose is a type of a carbohydrate is oxidized step by step in the cells. It means that glucose is converted step by step. That is called as the cellular respiration. जे की पेशीच्या स्तरावरती श्वसन होतं आणि नंतर एनर्जी ही प्रोड्यूस होते. हॅलो cellular respiration, it means that it is the internal respiration. There are we already seen that the external respiration and the internal respiration. External respiration which is in the body level and internal respiration is in the cellular level. So cellular respiration having the two types of the respiration. One is called as the aerobic respiration and another one is called as the anaerobic respiration. So what is meant by the aerobic respiration? Aerobic respiration involves the oxygen. It means that there is the involvement of the oxygen is called as the aerobic respiration. And anaerobic respiration is done without involvement of the oxygen. That is called as the anaerobic respiration. So एरोबिक रेस्पायरेशन ज्याला मराठीमध्ये आपण ऑक्सिश्वसन असे म्हणतो, जे ऑक्सिजनच्या मदतीने होते त्याला ऑक्सिश्वसन असे म्हणतात. आणि जे ऑक्सिजनच्या मदतीशिवाय श्वसन होते त्याला विनॉक्सी श्वसन असे म्हणतात. त्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो. एरोबिक रेस्पायरेशन अल्सो इन्व्हॉल्व द 3 steps. That is, the glucose is oxidized in the 3 steps. One step is called as the glycolysis, another one is called as the Krebs cycle, and third one is the ETC reaction, electron transfer reaction. So first of all we see the glycolysis. It means that glucose is oxidized. What is meant by the glycolysis? Glycolysis means there are the 2 types. One is the glucose and glyco and another one is the lysis. Glyco means glucose and lysis means breakdown. It means that in the glycolysis process there is the breakdown of the glucose molecule. In glycolysis process, I repeat, there is the breaking of the glucose molecule and energy is produced. The molecular formula of the glucose is C6H12O6. This is the molecular formula. Then the glucose is converted into the 2 pyruvic acids. That is 2 molecules of the pyruvic acid, one pyruvic acid and another pyruvic acid. The molecular formula of the pyruvic acid is C3H4O3, and here there is the again pyruvic acid is converted into the acetyl coenzyme A, and also this pyruvic molecule is converted into the acetyl coenzyme A. ॲसिटिल कोएन्झाईममध्ये पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं. हे कन्व्हर्जन होत असताना आपल्याला बाय प्रोडक्ट्स मिळतात. ते बाय प्रोडक्ट्स कुठले? तर पहिल्या पायरुविक ॲसिडचं ज्यावेळेस ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळेस आपल्याला NADH मिळतो, ATP मिळतो आणि H2O मिळतो. या प्रत्येकाचे आपल्याला 2-2 मॉलिक्युल्स मिळतात. Pyruvic acid is converted into the acetyl coenzyme A and the byproducts are NADH 2 molecules, ATP 2 molecules and H2O 2 molecules. Again, the next pyruvic acid, it is also converted into the acetyl coenzyme A and there is the formation of the 2 byproducts. One byproduct that is the NADH 2 molecules and carbon dioxide that is the CO2 2 molecules. Then again the acetyl coenzyme A and this coenzyme A is moved into the
mitochondria. It means that the next step is the Krebs cycle. It means that the Krebs cycle is done in the mitochondria. What is the mitochondria? Mitochondria is one of the cell organelle. हा एक सेलचा भाग आहे, ऑर्गन आहे. प्रत्येक सजीवांच्या शरीरामध्ये सेल असते. सेल इज द बेसिक युनिट ऑफ द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल हा, पेशी हा प्रत्येक सजीवाचा बेसिक युनिट आहे, मूलभूत पाया आहे आणि त्याचा एक ऑर्गन दॅट इज द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस. इट मीन्स दॅट फॉर सेल इट इज प्रोड्यूस द एनर्जी. इट मीन्स देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. एनर्जी प्रोड्यूस करतो आणि नंतरची जी सायकल आहे ती क्रेब्स सायकल ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. The glycolysis process is done in the cytoplasm of the cell. Cytoplasm is also the cell organelle. हा सुद्धा सेलचा एक भाग आहे आणि ग्लायकोलिसिसची प्रोसेस ही सायटोप्लाझम मध्ये होते. All these process glycolysis is invented by the three scientists. Name of that scientist is Embeden, Meyerhoff and the Parnas. From these there is name EMP pathway. या तीन सायंटिस्टच्या नावावरून ग्लायकोलिसिसला EMP pathway असं देखील म्हणतात. फॉर 1 मार्क क्वेश्चन, glycolysis is called as the EMP pathway. So here we complete the glycolysis. Again, it is moved into the acetyl coenzyme A and acetyl coenzyme A is moved into the mitochondria. It means this process is in the Krebs cycle. From glycolysis, acetyl coenzyme A is enter into the mitochondria. It means that when it is enter into the mitochondria, there will be the next step, that is the Krebs cycle. Acetyl coenzymes A, here is the two parts. One is the acetyl and another one is the coenzyme A. The acetyl parts get complete oxidation. Complete oxidation of the acetyl part takes place and the byproducts, when it is converted into the acetyl to the complete oxidation, it is converted into the citric acid. When it is converted into the citric acid, we are getting the byproducts. One byproduct, that is the carbon dioxide, another one is the water, third one is the NADH2. There are the 3 molecules of the NADH2. Next one is the FADH2. There are the 1 molecule and ATP 1 molecule. It means that when acetyl part is oxidized into the citric acid, there are the byproducts we obtain. And coenzyme A, it is having the recycle of the coenzyme A. What is meant by the recycle? That is the we use again and again. Therefore, it is called as the recycle. We are using this coenzyme part again and again in the mitochondria. So citric acid is having the 3 carboxylic acid, that is the 3COOH group. When it is having the 3 carboxylic acid, therefore it is called as the tricarboxylic acid cycle. Why? Because there is the involvement of the 3 carboxylic acid group. Therefore, another name for the Krebs cycle is tricarboxylic acid cycle, and also it is called as the citric acid cycle. Electron transfer chain reaction. This process is also done in the mitochondria of the cell. Electron transfer is also in the mitochondria of the cell, and here when it is done in the mitochondria, there will be the formation of the NADH and the FADH2 molecules. NADH and FADH2 are in the reduced form. Reduced form, therefore there is the oxidation takes place. Oxidation of the hydrogen in the NADH and oxidation of the FADH2 molecules. It means that hydrogen is get released. Already we are having the definition of the oxidation, that is the intake of the oxygen or release of the hydrogen. In this process, there will be the release of the hydrogen takes place. It means that when it is in the reduced form, there will be the
creation of the ATP molecules, or the ATP is released. This process when done, at that time there will be the from NADH 3 ATP molecules are formed, and in FADH2 there will be the 2 ATP molecules are formed. All this conversion is from one glucose molecule. From one glucose molecule there will be, we are getting the 38 ATP molecules. It means that in the electron transfer chain reaction we are getting the 6 ATP molecules. In Krebs cycle we are getting the 24 ATP molecules, and in glycolysis process we are getting the 8 ATP molecules. First of all, we have seen that in the glycolysis there is the breakdown of the glucose molecule. It means that C6H12 and O6. There is the breakdown of these molecules, there is the energy production, and total energy from the glucose molecule we are getting the 38 ATP molecules. एका ग्लुकोजचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं, ते ब्रेकडाऊन होत असताना आपल्याला 38 ATPचे मॉलिक्यूल हे फक्त एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल्सपासून मिळतात. ही पूर्ण प्रोसेस ही सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ही होत असताना ज्यावेळेस ऑक्सिजन हा कंबाईन होतो एअरमध्ये, आणि कंबाईन होत असताना एअरमधलाच ज्यावेळेस तो कंबाईन होतो तेव्हा तिथे तयार होतो वॉटर मॉलिक्यूल, दॅट इज द H2O मॉलिक्यूल्स. यामधून रिलीज झालेला जो ऑक्सिजन आहे तो कंबाईन होतो एअरमध्ये आणि वॉटर मॉलिक्यूल हा तयार होतो. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. So students, our next point is the ATP energy currency. So in this point we will discuss about the ATP molecules structure, how it is obtained, the structure of the ATP, or how energy is obtained to our body. ATP is the energy molecule, and how the energy is produced we will discuss in this point, that is the ATP energy currency. So first of all we discuss about the structure of the ATP. So in the ATP molecule there will be the long form of the ATP is adenosine triphosphate. It means that adenosine triphosphate, in adenosine there will be the adenine group is present, or adenine group which is present adenine, the structure of adenine is this, and to the adenine group there will be the ribose sugar is attached. When adenine group attached with the ribose sugar, then it makes the adenosine, and another end, one end is attached to the adenine group and another end of the ribose sugar is attached to the phosphate groups. Triphosphate means there will be the 3 phosphate groups are present in the adenosine triphosphate. Therefore another end is attached to the 3 phosphate group, and when adenine and ribose sugar togetherly we call as the adenosine, and 3 phosphate therefore we call as the triphosphate. It means that adenosine triphosphate. When these 2 bonds, here 2 bonds are the low energy, having low energy, and this phosphorus and this phosphorus having the high energy bond. High energy and low energy bonds means what? When breaking of this bond takes place, at that time the energy production is very less. Therefore it is called as the low energy bond. And when this phosphorus and this phosphorus, the bond between this phosphorus is breaks, at that time there will be the production of the high energy. Therefore this bond is called as the high energy bond. So we can define it is the energy is stored in the bonds which phosphate groups are attached to each other. It means that the ATP is the energy rich molecule in which the energy is stored in the form of the phosphate groups. So adenine is one type of the nitrogen base which we already see in the 9th standard, that are the
nitrogen bases. First nitrogen base adenine, guanine, thymine and the cytosine. These are the 4 types of the nitrogen bases which we already see in the 9th standard. So adenine is the nitrogen base. So this is all about the structure of the ATP molecule. It means that when in exam there will be the question that is explain ATP is the energy currency of the cell. So why it is called as the energy currency? Because it produces the energy, therefore it is called as the energy currency of the cell. So this is the whole explanation of the ATP molecule. Then the next point of after that the ATP molecule, there will be, we can discuss about the next point, that is the process of energy production through aerobic respiration. There are the 2 types of the respiration. One is called as the aerobic respiration and another one is called as the anaerobic respiration. So what is meant by the aerobic respiration? In aerobic respiration there is the involvement of the oxygen is called as the aerobic respiration. एरोबिक रेस्पिरेशन त्याला आपण ऑक्सिश्वसन असे म्हणतो. ऑक्सिश्वसन याचा अर्थ काय, तर ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजनचा उपयोग होतो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिश्वसन असं म्हणतो. म्हणजेच जे श्वसन ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये केले जाते त्याला ऑक्सिश्वसन असे म्हणतात आणि जे श्वसन ऑक्सिजनच्या मदतीशिवाय होते त्याला विनॉक्सी श्वसन असे म्हणतात. सो एनर्जी इज इन दिस aerobic respiration, there will be also the production of the energy. In aerobic respiration there will be energy is produced from the carbohydrates. How energy is produced? From the carbohydrates. Carbohydrate means the कर्बोदके. आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये मुख्य स्रोत हा कर्बोदकांचा असतो. आपण भात खातो, पोळी खातो, यामध्ये मेजरली कार्बोहायड्रेट्स हे प्रेझेंट असतात. When carbohydrates are converted into the glycolysis, it means that we already seen that the process of the glycolysis, there will be the breakdown of the glucose, is called as the glycolysis. When carbohydrates is converted into the glycolysis process, in the glycolysis process there will be the pyruvic acid is generated, and from pyruvic acid is converted into the acetyl coenzyme A, and acetyl coenzyme A, after the secretion of the acetyl coenzyme A, it moved into the mitochondria. We already seen that the mitochondria is the cell organelle of the cell, or mitochondria is called as the powerhouse of the cell. ज्या वेळेस ग्लायकोलिसिस ही प्रोसिजर होते त्यावेळेस ग्लायकोलिसिसचं रूपांतर पायरुविक ऍसिड तयार होण्यामध्ये होतं. पायरुविक ऍसिड पासून तयार होतं ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिटिल नावाचं हे विकर तयार होतं आणि नंतर ऍसिटिल कोएन्झाइम ए हे क्रेब्स सायकल मध्ये एंटर करतं. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये ही प्रोसिजर होते क्रेब्स सायकलची. आणि जेव्हा क्रेब्स सायकलचं कन्व्हर्जन म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन होतं एनर्जी मध्ये आणि तिथं आपल्याला 2 बाय प्रोडक्ट्स मिळतात. वन इज द कार्बन डायऑक्साइड अँड अनदर वन इज द वॉटर मॉलिक्यूल. बट we are already seen that the carbohydrates are the main energy source in our body. From carbohydrates we are getting the energy. But in case of the fasting, or if there will be the less supply of the carbohydrates to our body, at that time what happens? There will be the presence of the lipids and presence of the proteins, which lipids are converted into the energy and proteins are converted into the energy. It means that only this is done in case of the fasting. Fasting म्हणजे काय? जेव्हा आपण उपवास करतो, अन्न घेत नाही, किंवा जेव्हा आपल्याला अन्न घेतलंय परंतु त्या अन्नामध्ये कर्बोदकांचा साठा हा कमी असतो, त्यावेळेस आपल्याला ऊर्जा ही कुठून मिळते? तर लिपिड्स पासून. लिपिड्स म्हणजेच स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन्स म्हणजेच प्रथिन, यापासून आपल्याला ऊर्जा ही मिळत असते. मग लिपिड्सचं सुद्धा कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये होतं? ऍसिड मध्ये होतं. दॅट इज द फॅटी ऍसिड्स अँड प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इनटू द अमायनो ऍसिड्स. गॉट इट? अँड देन
fatty acids again converted into the acetyl coenzyme A, and amino acid is again converted into the acetyl coenzyme A. Then the whole procedure is done in the mitochondria, that is the Krebs cycle, and after that there will be the byproduct, that is the carbon dioxide, water and the energy. म्हणजे जेव्हा आपल्याला कर्बोदकांचा साठा हा कमी असतो, अन्नाची ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कमतरता असते त्यावेळेला एनर्जी लगेचच आपण काही चक्कर येऊन पडत नाही. एनर्जी खाल्लं नाही आपण आणि लगेचच आपली एनर्जी कमी झाली आणि लगेच आपल्याला चक्कर आली, लगेच आपल्याला सलाईन लावायची वेळ आली, असं होत नाही. का होत नाही? आपण 1-2 दिवसांपर्यंत तरी सुद्धा आपल्याला एनर्जी ही मिळत असते. आणि ती एनर्जी कोण तयार करत असतं? तर हे लिपिड्स तयार करत असतात आणि प्रोटीन्स तयार करत असतात. हे दोन्हीही काय करतात? त्याचं पहिल्यांदा ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतात आणि नंतर एनर्जी ही प्रोड्यूस करतात आणि ही एनर्जी आपल्याला मिळत असते. हे पूर्ण प्रोसिजर म्हणजे हे कुणामध्ये होतं? जे जे एरोबिक रेस्पिरेशन करतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारे कार्बोहायड्रेट्स पासून एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. आता यानंतर आपण बघणार आहोत प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲनएरोबिक रेस्पिरेशन. ॲनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ही प्रोसिजर कशी होते हे आता आपण